नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघतोय. मराठी विषयाची अतिशय महत्त्वाची आहे. तर अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला येऊ शकतो यावर्षी. तर बघा, इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो तोंडी परीक्षेचा असतो आणि तोंडी परीक्षेचा जो आहे तो 10 मार्कांसाठी आपल्याला प्रश्न असणार आहे. 10 मार्क जे आहे ते तोंडी परीक्षेसाठी असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील जसं की खाली दिलेल्या सूचनानुसार कृती करा. म्हणजे रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावर तू ऐकलेल्या कोणत्याही 3 सूचना सांगा. बघा, तुम्ही रेल्वे स्टेशनवरती जाता, बस स्टेशनवरती जाता, त्यावेळेस तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना माईकमधून ऐकायला येतात. तर त्या सूचना लिहा. पहिली गोष्ट, आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. दुसरी गोष्ट, प्रवास करताना कोणत्याही अनोळखी वस्तूला हात लावू नका. त्याचबरोबर तिसरा मुद्दा असा असू शकतो, पाकीटमारांपासून सावध राहा. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरती कुठल्याही प्रकारची कचरा टाकू नका, स्वच्छता राखा. अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या आपण ऐकत असतो साऊंडमधून वगैरे. ठीक आहे, तर या सूचना फक्त लिहायच्यात. त्याच्यानंतर पाऊस या शब्दाशी 2 नादमय शब्द जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत, फक्त बोलायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, तुझ्या शाळेच्या प्रांगणात पुस्तकाचे प्रदर्शन भरवणार आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुझ्या शाळेतील शिक्षकांना कोणते 5 प्रश्न विचारशील. बघा, पहिली गोष्ट, तुमच्या शाळेचा जो काही प्रांगण आहे, शाळेच्या भागामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरवणार आहे. ओके, याबाबत अधिक माहिती जर मिळवायची असेल तर तुम्ही शिक्षकांना काय काय प्रश्न विचाराल. बघा, पहिला प्रश्न विचाराल, हे प्रदर्शनाचा दिनांक काय आहे. बाबा, प्रदर्शनाची वेळ काय असेल, प्रदर्शनाची वेळ काय असेल, वेळ काय असेल, अशा प्रकारचा एखादा प्रश्न असेल आपल्याकडं. ओके, हा एक प्रश्न असणार आहे. प्रदर्शन किती दिवस असणार आहे, प्रदर्शन किती दिवस असणार आहे, किती दिवस असणार आहे, किती दिवस असणार आहे, दिवस असणार आहे, असणार आहे. ओके, येस. याच्यामध्ये प्रदर्शनाची तिसरा मुद्दा, बाबा कोणत्या प्रकारची पुस्तकं असणार, कोणत्या प्रकारची पुस्तकं इथं असणार आहे. प्रकारची पुस्तके प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळतील, पुस्तके प्रदर्शनामध्ये असतील. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी काही सूट असेल का, पुस्तक खरेदीवर काही सूट असेल का, काही सूट असेल का, सूट असेल काय. ओके, आई वडिलांना कार्यक्रमाला प्रदर्शनाला घेऊन आलो तर चालेल काय. अशा प्रकारचे 5 प्रश्न तुम्ही तयार करायचे, 5 मार्क मिळून जातील. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न या ठिकाणी बघा, इथे लेखी चाचणीचा हा प्रश्न आहे. आता इथे ॲक्च्युली तुम्हाला हे प्रश्न लिहायचे नाहीत, फक्त तुम्हाला सांगायचे आहेत प्रश्न. 5 प्रश्न हे तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, सांगायचे आहेत. तुमच्या शिक्षकांनी विचारलेला प्रश्न आहे, त्याची उत्तर फक्त तुम्हाला द्यायचे, ते लिहायचं नाही, फक्त सांगायचे आहेत. लेखी चाचणी इथून प्रश्न क्रमांक 3 पासून सुरू होते. आता या 3 प्रश्नामध्ये बघा काय दिलंय, की खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा आणि गोष्टीला समर्पक शीर्षक दे. एक शाळकरी मुलगा, शाळेत पालक सभेचे आयोजन, मुलांचा खेळाचा तास, खेळाच्या तासाला मैदानावर पैशाचे पाकिट सापडणे, पैशाचे पाकिट शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देणे, मुख्याध्यापकांकडून कौतुक व शाबासकी मिळवणे. ओके, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रामाणिकपणा हे या ठिकाणी तुम्ही शीर्षक देऊ शकता. झालं, शीर्षक लिहिलं. आता ही गोष्ट लिहिताना मित्रांनो काय करायचं आपल्याला, गोष्ट लिहिताना आपल्याला काय विशेष काळजी घ्यायची आहे बघा. गोष्ट ही भूतकाळामध्ये लिहायची. आता गोष्ट फुलवताना कशी फुलवायची, इथं एक शाळकरी मुलगा, आता या शाळकरी मुलगा आहे आणि शाळेमध्ये पालक सभेचं आयोजन आहे. आता कुठलाही मुलगा असेल तर त्या मुलाला काहीतरी नाव असतं. एक शाळकरी मुलगा असतो, तो कुठल्या शाळेमध्ये शिकत असतो, मग तुम्ही ते लिहू शकता, शाळेचं नाव लिहू शकता. बघा, मग सचिन नावाचा एक अतिशय होतकरू आणि प्रामाणिक मुलगा असतो. सरस्वती विद्यालय कर्जत या शाळेमध्ये हा विद्यार्थी शिकत होता आणि हा विद्यार्थी दररोज शाळेमध्ये जायचा. एक दिवस शाळेमध्ये पालक सभेचे आयोजन शाळेच्या माध्यमातून करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक वेळेवरती शाळेमध्ये येऊन शाळेच्या प्रशस्त अशा हॉलमध्ये येऊन बसले होते. ओके, आणि त्याच वेळेस शिक्षक सर्व पालक सभेमध्ये असल्यामुळं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंडवरती सोडण्यात आले होते. सर्व विद्यार्थी ग्राउंडवरती खेळायला आले आणि याच खेळाच्या तासाला सचिन
वरांड्यामधून किंवा शाळेच्या मैदानावरून चालत असताना सचिनच्या लक्षात आलं की खाली काहीतरी एखादी गोष्ट पडलेली आहे. तर त्याने नीट जवळ जाऊन पाहिलं तर त्याला दिसलं की हे पाकीट आहे. ओके. पाकीट पैशाने पूर्णपणे भरलेले होते. तरीही सचिनच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह आला नाही. सचिननं ते पाकीट घेतलं आणि थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये तो गेला आणि मुख्याध्यापकांना सांगितलं की हे पाकीट मला मैदानावर सापडलेलं आहे. कृपया हे पाकीट कोणाचं असेल त्याला तुम्ही परत करा. आणि मग मुख्याध्यापक पालक सभेमध्ये, जिथे पालक सभा चालू असते त्या पालक सभेमध्ये जातात आणि तिथे विचारतात हे पाकीट कोणाचं आहे का? तर मग त्यावेळेस लक्षात येतं की एका पालकाचं ते पाकीट असतं आणि ते पाकीट पाहून पालकाला खूप आनंद होतो. कारण त्याच्याकडं त्याचं पाकीट तो शोधत होता बऱ्याच वेळापासून. ओके. आणि मग या सर्व पालकांसमोर सचिनचं किंवा ज्या मुलाचं तुम्ही जे काही नाव दिलेलं आहे त्याचं कौतुक करण्यात आले, त्याला शाबासकी देण्यात आली. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी लिहू शकता. समर्पक शीर्षक काय लिहू शकताय की प्रामाणिकपणा हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. अशा प्रकारे तुम्ही पहिली गोष्ट शीर्षक तुम्ही प्रामाणिकपणा लिहू शकताय. बोध वगैरे नंतर वाटलंच तर नाही सांगितलं इथे काय, पण शीर्षक प्रामाणिकपणा आणि मग तुम्ही अशा प्रकारे स्टोरी जी आहे, कथा जी आहे ती तुम्हाला फुलवता आली पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे, खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा परिच्छेद जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे आणि वाचून त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेखाकृतींना आगळे वेगळे महत्त्व आहे. बघा, वारली पेंटिंगमध्ये वेगळ्या प्रकारची भित्तिचित्र काढली जातात आणि आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहे. वारली चित्रकार भूमितिक आकाराची चित्रे काढतात. चंद्राच्या गडद वर्तुळाकार आकारात गोल घेतला जातो. त्यांनी गोल घेतला म्हणजे चंद्राच्या गडद वर्तुळाकार आकारामध्ये त्यांनी गोल घेतला. पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून वाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमाल व अर्धवर्तुळे पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या, माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 4 ते 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्यास आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची, ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची ही कला विचार करण्यासारखी आहे. बघा, योग्य पर्याय. वारली चित्रकलेतील महत्त्वाचा घटक कुठला? व्यक्ती, रेखाकृती का नृत्य? तर रेखाकृती हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वारली चित्रकाराने आकाशातील कोणत्या दृश्यांवरून पंचकोनाचा आकार घेतलेला आहे? बघा, चंद्राच्या दृश्यावरून इथं दिलेलं आहे की चंद्र जो आहे, बघा या ठिकाणी दिलेला आहे चंद्र आणि तारे जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. म्हणजे जे तारे पाहिले त्यांनी 5 त्याच्यातून त्याला मिळाला, हे उत्तर लिहू शकतो आपण. वारली चित्रकलेचे कोणतेही एक वैशिष्ट्य लिहा. आता इथं बरीचशी वैशिष्ट्ये आहे. त्यापैकी भौमितिक आकाराची चित्र असतात. त्याचबरोबर या ठिकाणी ही सगळी वैशिष्ट्ये इथं पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण घेतला, अंडाकृती आकार घेतले, पाकळ्या घेतल्या वगैरे या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही लिहू शकतात. ओके. म्हणजे भौमितिक आकाराची चित्र असतात, त्याच्यामध्ये वर्तुळ असतो, त्याच्यामध्ये त्रिकोण असतात, अंडाकृती आकार असतात, त्याचबरोबर म्हणजे रेखाकृती ही असते. ओके. वारली कला विचार करण्यासारखी का आहे ते लिही. तर इथं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं या पॅसेजमधून लिहायची आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायची. आता ही कविता व्यवस्थित वाचायची आणि या कवितेवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. आता कविता आपण वाचून घेऊयात. रंग गुल्या सान गुल्या, गवत फुला रे गवत फुला, कसा रे मला लागला, सांग रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलताना हसताना. विसरून गेले पतंग निळ्या, विसरून गेलो मित्राला, पाहून तुला हरवून गेलो, असा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती, 2 बाजूला सळसळती, निळी निळी एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. निळी निळी एक पाकळी, पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनु गोजीरवाणी, लाल पाकळी खुलली रे. उन्हामध्ये हे रंग पाहताना भान हरपून गेले रे. वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा, रात्र इवली होऊन म्हणते अंगाई गीत तुला.
मलाही वाटे लहान होऊन तुझ्या संगे लहान रे, तुझ्या संगी सदा राहावे विसरून शाळा घर सारे, तुझी गोजिरे शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तर अशा पद्धतीने ही कविता आहे. कवितेतील मुलगा गवत फुलाची भाषा गवत फुलाची भाषा शिकून काय करू इच्छितो, तो म्हणतोय की बाबा तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात. म्हणजे त्याला त्या गवत फुलाला गोष्टी सांगण्यासाठी तो भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या विविध छटा पाहून मी गुंग होऊन हरवून गेलो. या संदर्भातली जी कविता या संदर्भातल्या ज्या ओळी आहेत त्या आपल्याला लिहायच्या, की ज्याच्यामध्ये तुझ्या विविध रंगछटा पाहून मी गुंग झालो अशा प्रकारच्या या ठिकाणी जिथं तुम्हाला ओळी दिसतील त्या ओळी तुम्हाला इथं लिहायच्या, शोधायच्या आहेत. ओके. हरपून गेलो बघा, उन्हामध्ये हे रंग पाहताना हरपून गेले रे वगैरे असं काहीतरी ते आपल्याला शोधाव्या लागतील. शोधून आपण त्या लिहू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, बागेतील फुलझाडांची काळजी घेण्याबाबत तू कोणत्याही 3 सूचना लिहा. आता बघा, बागेतील फुलझाडांची काळजी घेण्यासाठी सूचना. पहिली गोष्ट, बागेमधील फुलांना हात लावू नये, बागेमधील फुले तोडू नये, बागेमधील फुलांना इजा होईल अशा कुठल्याही गोष्टी करू नये. अशा पद्धतीने तुम्ही सूचना लिहू शकताय. त्याचबरोबर तुझ्या शाळेत घेतलेल्या बालसभेबाबतचा तुझा अनुभव 7 ते 8 वाक्यात लिह. तुमच्या शाळेमध्ये जी बालसभा घेतली जाते त्या सभेचा अनुभव तुम्हाला लिहायचा या 6व्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, हे सूचना फलक वाचायचं आहे आणि हे सूचना फलक वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची. जसं की वन्य प्राण्यांचे निरीक्षण करताना नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे. अभयारण्यात प्रवेश करताना खाजगी वाहन वापरण्यासाठी व छायाचित्रणासाठी योग्य तो परवाना घ्यावा. अभयारण्यात खाद्यपदार्थ, कागद, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या इत्यादी टाकू नये. अभयारण्यात कोणत्याही प्राण्यांना, पक्ष्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. पहिला, अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी परवाना घ्यावा लागणाऱ्या बाबी. बघा, खाजगी वाहनांना परवाना घ्यावा लागतो आणि छायाचित्रण, 2 गोष्टी, खाजगी वाहन आणि छायाचित्रण लिहायचं. अभयारण्यात वन्य प्राण्यांचे निरीक्षण करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती दक्षता घ्यावी हे सूचना फलकाच्या आधारे लिहा. बघा, पहिली गोष्ट, सुरक्षित अंतर. बघा, अभयारण्यात वन्य प्राण्यांचे निरीक्षण करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती दक्षता घ्यावी हे सूचना फलकाच्या आधारे लिहि. तर कोणती दक्षता घ्यावी, तर इथे लिहिले की बाबा वन्य प्राण्यांचे निरीक्षण करताना नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे हे. ओके. अभयारण्यात स्वच्छता राखण्यासाठी कोणतीही एक सूचना तयार कर. बघा, तयार करायची आणि लिहायची. तर तुम्ही सूचना तयार करा. अभयारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये. झाला. अभयारण्यामध्ये स्वच्छता राखा. त्याचबरोबर अभयारण्यामध्ये कुठल्याही कागद, प्लास्टिक, बाटल्या या गोष्टी टाकू नका. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. ओके. सूचनेनुसार कृती लिहा. खालील बघा, दिलेल्या सूचनेनुसार बघा, खाली दिलेला शब्द वापरून एक वाक्य तयार कर. फेरफटका. सचिनचे बाबा दररोज बाजारामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातात. वितरक. या उत्पादनाचा वितरक कोण आहे? अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करू शकताय. योग्य पर्याय निवडा. शहाण्याला टिंबटिंबाचा मार, शब्दांचा, वाक्यांचा, बुक्क्यांचा, तर शब्दांचा मार. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा उपयोग कर आणि लिही. बघा, वाक्यात उपयोग करायचा आहे. हातभार लावणे. बरोबर. सचिन आपल्या वडिलांच्या कामात त्यांना हातभार लावत होता. झालं. त्याच्यानंतर तुझ्या परिसरातील एका फळबाग विक्रेत्याविषयी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 7 ते 8 वाक्यात माहिती लिही. आता तुमचा जो घर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे, तिथे एखादा फळ विक्रेता असेल तर त्याची माहिती. नाव काहीतरी लिहा. सखाराम तुकाराम गटणे. स्वभाव, याचा स्वभाव अतिशय मनमिळावा आहे. हा सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलतो. दिनक्रम लिहायचा बाबा त्याचा. दिनक्रमामध्ये लिहू शकता, दररोज सकाळी 7 वाजता सखाराम, काय नाव दिलं असेल तुम्ही, सखाराम दररोज सकाळी 7 वाजता लवकर उठतो आणि 7 वाजता उठून सगळं काही उरकून तो बाजारामध्ये येतो आणि 9 वाजता आमच्या बाजारामध्ये असलेल्या घरांच्या समोर तो फळाची त्याची गाडी लावतो. ओके. फळाचं त्याचं जे दुकान असेल किंवा गाडी लावतो किंवा दुकान उघडतो. सकाळी 9 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत तो त्याचं दुकान चालू ठेवतो. 1 ते 2च्या दरम्यान तो त्याचं दुकान बंद करून घरी जातो, जेवतो आणि पुन्हा 2 वाजता येतो. 2 वाजता येऊन तो दुकान सुरू करतो आणि दुकान सुरू केल्यानंतर थेट 9 वाजेपर्यंत त्याचं दुकान सुरू राहतं. ग्राहकांशी नातं कसं? त्याचं ग्राहकांशी अतिशय प्रेमाचं नातं आहे, मनमिळावू नातं आहे. एखाद्या ग्राहकाकडे जरी कमी पैसे असले तरी तो त्या ग्राहकाला चांगली फळे देतो आणि त्याचं वेगळेपण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं तुमच्या भाषेमध्ये लिहायच्या आहेत. पुढचा मुद्दा बघा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. बघा, आम्ही गोष्ट मन लावून ऐकली, त्याच्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे. ओके. त्याचबरोबर हा एक प्रश्न आहे. खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील शब्दांचे भाववाचक नाम लिहा. मिनलच्या आवाजात गोडी आहे. मग इथं गोडचं काय लिहाल तुम्ही? गोडी कराल. गोडी आहे. मिनलच्या आवाजात गोडी आहे.
खालील वाक्यात विशेषण व विशेष्य लिहा. तर या ठिकाणी विशेषण काय बाबा सुंदर आणि विशेष्य काय बाबा फुले. ओके, हे लिहू शकताय. आता या खालील वाक्य जे आहे ते शुद्ध स्वरूपात लिहायचं आहे. बघा इथं खेळमुळे नाही तर खेळामुळे असं असतं. खेळा आणि मुळे लिहिताना मुळे असं आपण लिहिणार. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. बाकी एवढंच बदल आहे. वाक्य जसं तसं लिहायचं. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. तर अशा प्रकारचा पेपर तुम्हाला असेल. ओके, तर ही एक मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका होती. यावर्षी सुद्धा अशीच एखादी प्रश्नपत्रिका असू शकते. ओके, तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.